तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत अकोला महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या दुहेरी भूमिकेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पालिका प्रशासनाने केवळ अतिक्रमण दिसतं ते फक्त ओपन थिएटर, सिटी कोतवाली, मच्छी मार्केट, ताजना पेठ आणि फतेह चौक या भागातच अतिक्रमण हटाव मोहीम राबवल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। तर शहरातील सिव्हिल लाईन चौक ते जठारपेठ चौक या दरम्यान अनेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स, कोचिंग क्लासेस, मॉल्स तसेच अनेक महत्त्वाची शासकीय आणि खाजगी कार्यालय असतानाही या भागात नगरपालिकेने कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे। या प्रकरणी उपायुक्त परतवार यांना विचारले असता त्यांनी अधिकाऱ्यांशी बोलून उत्तर देतो असे उत्तर दिल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे। त्यामुळे प्रशासनाची कारवाई खरोखरच निष्पक्ष आहे का की मग काही ठराविक भागांपुरतीच मर्यादित आहे का असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता मोहम्मद जुनेद, अकोला। अकोला महानगरपालिका जे अतिक्रमण करून झाले ते फक्त सिटी कोतवाली ते बस स्टँड, ओपन थिएटर, काश्मीर लॉज, महानगरपालिका, जैन मंदिर इथून एवढ्यातनी फतेह चौक, काश्मीर लॉज इथून एवढ्यातच अतिक्रमण करून झाले आणि आमच्यावर 4 ते 6 महिने झाले अतिक्रमण विभाग अन्याय करून झाला। बाकी तुम्हाला अकोला शहरातनी कुठेही अतिक्रमण नाही का? जटारपेठ चौक आहे, उमरी आहे, सिंधी गॅम आहे, जुना शहर आहे, भाजी बाजार आहे, जनता बाजार आहे, संपूर्ण अकोला शहरातनी अतिक्रमण आहे। तरी पण हे अतिक्रमण विभाग आमच्यावरच कारवाई करून झाला। शासन प्रशासन आमच्यावर दबाव टाकून झाला। फक्त गांधी रोडवर अतिक्रमण करून झाले। या ठिकाणी कपडेवाले आहे, चौपाटीवाले आहे, पाणीपुरीवाले आहे, चाटवाले आहे, खीरवाले आहे, संपूर्ण दुकानदार इथे हिंदू मुस्लिम दोघेही जण व्यवसाय आपला बरोबर करीत आहे। तरी पण शासन प्रशासन आमच्यावरच अन्याय करून झाला।